एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर आयोगानं पुढे ढकललेली आहे। या बाबतीमध्ये आयोगानं नोटिफिकेशन सुद्धा जारी केलेलं आहे। या मागणीसाठी विद्यार्थी 11 तारखेपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुद्धा त्यांनी आंदोलन केलेलं होतं। आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता आणि अखेर आयोगाने या बाबतीमध्ये नोटिफिकेशन जारी करून मुख्य परीक्षा पुढे ढकललेली आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। अखेर मुख्य परीक्षा पुढे ढकललेली आहे आयोगाने। हो, आम्ही मागच्या 1 महिना ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत होतो। आयोगाने कुठेतरी आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या मागणीस योग्य ते दाद देऊन आज नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्यासाठी आयोगाचे मनपूर्वक धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलनी सुरुवातीपासून आम्हाला खूप खूप सपोर्ट केलेला आहे। त्यासाठी आमच्याकडून सर्वांकडून टॉप मराठीला खूप खूप धन्यवाद। ताई, आपण बघतोय की तुम्ही सातत्याने 11 तारखेपासून आंदोलनामध्ये होतात। अखेर काल सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं, शरद पवारांची भेट घेतली, आयोगाला शिष्टमंडळ तुमचं भेटलं आणि अखेर नोटिफिकेशन या बाबतीमध्ये जारी झालेलं आहे। परंतु कंबाईनचा मुद्दा अजूनही आहे। कंबाईनच्या जागेमध्ये अद्यापही वाढ झालेली नाही। जशी आपली एक मागणी 2 मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी पूर्ण झालेली आहे, तर मला पूर्ण विश्वास आहे आपल्या शासनावरती की ती दुसरीही मागणी आमची लवकरात लवकर पूर्ण करतील। थँक्यू सो मच। काय सांगाल, अखेर तुमच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे? नाही सर, आता आम्हाला आनंदाश्रूच येत आहेत आणि आयोगाचे आणि आयोगातील प्रशासनाचे खूप खूप आभार की त्यांनी संवेदनशीलता दाखवून परीक्षा पुढे ढकललेली आहे। पण मला सरकारला विनंती करायची आहे की कंबाईन करणारी जी मुलं आहेत, संयुक्त पूर्व परीक्षा किंवा संयुक्त परीक्षा जी आहे, तर ती करणारी मुलं जी आहेत ती गोरगरीब घरातून येत असतात आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर जागेच्या बाबतीमध्ये, तो अजूनही पूर्ण झालेला नाहीये। आणि मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिले होते असे गॅडला की ह्या जागेच्या बाबतीमध्ये कार्यवाही करावी म्हणून, आणि ती कार्यवाही सर लवकरात लवकर करून घेण्यात यावी, कारण हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे। आमची एक मागणी जरी मान्य झालेली असली तरी दुसरी मागणी आमची अजूनही मान्य झालेली नाही सर। आता सातत्याने असं परत एकदा रस्त्यावरती यायला लागू नये यासाठी आयोगानं काय करणं अपेक्षित आहे असं वाटतं? सर, आयोगाने स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांची कार्यपद्धती व्यवस्थित केली पाहिजे, जेणेकरून हे आंदोलन करण्याची वेळ यावी नाही आणि त्यांचे जे पण कॅलेंडर आहेत, म्हणजे परीक्षेच्या वेळा आहेत, जी पण प्रोसेस आहे ती व्यवस्थित त्यांनी फॉलो करावी। खरं तर आता परीक्षेच्या तारखेमध्ये वाढ झालेली आहे, परंतु कंबाईनच्या जागेचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे। हा सर, आज मुख्यतः 2 मागण्यांसाठी हे आंदोलन होतं। त्यातली एक मागणी मान्य आयोगानं मान्य केली, त्याबद्दल आयोगाचे शासनाचे आभार। दुसरी मागणी आहे ती कंबाईन मुख्य परीक्षेतील जागावाढीची आहे। कंबाईन मुख्य परीक्षेद्वारे PSI, ST आणि ASO या 3 पदांची प्रामुख्याने भरती केली जाते। आता मी बघायला गेलं तर 2023ची परीक्षा PSI ची नुकतीच पार पडली, तर त्यामध्ये 156 जागा रिक्त राहिल्यात, म्हणजे ज्या की भरल्या गेलेल्या नाहीत त्याही जागा इकडे वर्ग होऊ शकतात। आणि आम्ही RTI मधून काढलेल्या माहितीनुसार जवळपास 1200 PSI ची पदं ही रिक्त आहेत। आणि आताही मी तुम्हाला जाहिरात दाखवतो, तर 24च्या जाहिरातीमध्ये अवघ्या 216 पदांची जाहिरात PSI पदासाठी आहे। त्यातल्या फक्त 20 जागा ह्या ओपन जेंट्ससाठी आहेत, म्हणजे राज्यातनं 21वा जरी मुलगा आला तरी तो फेल असेल। म्हणजे आमच्या शासनाला कळकळीची एकच विनंती आहे की त्यांनी PSI, ST आणि ASO या सर्व जागांमध्ये वाढ करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही आग्रहाची विनंती। आता जागा आहेत आणखी, म्हणजे आयोगामध्ये अद्यापही कंबाईनच्या जागा रिक्त आहेत, परंतु भरती होत नाही असा आरोप विद्यार्थी करतायत। या बाबतीमध्ये आयोगाकडून अद्यापही जागा वाढ होत नाही। आयोगाकडे हा पहिली गोष्ट तर हा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला नाही ना, जागा वाढचा हा फक्त शासन दरबार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जुलै 2024ला जेव्हा अभिमन्यू पवार जे MLA आहेत भाजपाचे, त्यांनी ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी RTI दाखवलं होतं की 441 जागाची PSI जाहिरात आहे, आणि येताना ऍडमध्ये MPSC कडून RTI टाकला होता आणि येताना जाहिरातीमध्ये आले 216 फक्त PSI जागा, म्हणजे ऑलरेडी त्यांनी ह्या जागामधून 225 जागा कमी केल्या PSIच्या। तर त्या आम्हाला कमीत कमी एवढी मागणी की त्या 225 तरी ऍड कराव्या। काय सांगाल, आंदोलनाला यश आहे? तुम्ही 2 दिवस आंदोलनामध्ये होता। सर, आंदोलनाच्या पहिल्यापासून 2 मागण्या होत्या, त्यातील एक मागणी मान्य केली, परीक्षा पुढे गेली, आणि दुसरी गोष्ट अशी होती की जे कंबाईनची मुलं होती ती जागा वाढची, ती मागणी मान्यच झाली नाही। आमची मूळ मागणी मान्यच झाली नाही, कारण जर विद्यार्थ्यांच्या ज्या जागा गेल्या 441 त्याच जागा परत आल्या नाहीत, कमी जागा झाल्या, तर याच्यावरती विद्यार्थी नाराज आहेत। याच्यावरती लवकरात लवकर आपल्याला 441 पदाचे ऍड मिळावे किंवा होईल अशी विद्यार्थी एकच अपेक्षा आहे, लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा ही विनंती आहे। खरं तर आपण बघतोय की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होतं की MPSC मुख्य परीक्षेची तारीख अर्थात डेट पुढे ढकलावी, तशी विनंती जी आहे ती आयोगाने मान्य सुद्धा केली आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या कंबाईनच्या जागेमध्ये वाढ करावी ही जी मागणी आहे ती अद्यापही प्रलंबित आहे। या बाबतीमध्ये आयोगाने शासनानं निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।